कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब फोडलेला आहे। पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ दानवेंनी पोस्ट केलाय। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत, पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत असा सवाल दानवेंनी केलाय। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसे नाहीत आणि बाकी सगळं ओके आहे असा टोमणा देखील दानवेंनी मारलाय। या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे। अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे स्पष्टपणे दिसतायत। आपण 3 दृश्य पाहतोय। पैशांनी भरलेली बॅग आधी या व्हिडिओमध्ये दिसते, त्यानंतर एक व्यक्ती बॅगेतून पैसे काढताना दिसतोय आणि व्हिडिओ कॉलमध्ये आमदार महेंद्र दळवी हे या व्हिडिओमध्ये दिसतायत। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेला आहे। या व्हिडिओमध्ये 3 पैलू आहेत। पैशांनी भरलेली बॅग आधी या व्हिडिओच्या सुरुवातीला दिसते। पैशांनी भरलेले गड्डे व्यक्ती समोर ठेवलेले आहेत। ही एक व्यक्ती बॅगेतून पैसे काढते, त्याचा चेहरा मात्र दिसत नाहीये, त्यामुळे ही व्यक्ती कोणीही दिसत नाही। मात्र त्याच्या समोर व्हिडिओ कॉलमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे स्पष्टपणे दिसतायत। या कथित व्हिडिओची पुढारी न्यूज पुष्टी करत नाही, मात्र अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशन सुरू झालंय। आजचा दुसरा दिवस आहे आणि आज सकाळीच हा कॅश बॉम्ब फोडलाय। दरम्यान अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण पाहूया। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे। अंबादास दानवे यांची ही कॅश बॉम्ब पोस्ट जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत असा देखील सवाल त्यांनी केलाय। आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत हे आमदार असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी या व्हिडिओमध्ये दिसतायत। अंबादास दानवे यांचा हा पोस्ट केलेला व्हिडिओ, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही आणि बाकी सगळे एकदम ओके आहे असं पोस्ट करत अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आज सकाळीच कॅश बॉम्ब फोडलाय। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे आणि या व्हिडिओमध्ये दिसत असलेले आमदार कोण आहेत आणि ते इतक्या पैशांच्या गठ्ठ्यांसह काय करतायत असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ पोस्ट केलाय। तर अंबादास दानवे यांनी जो व्हिडिओ पोस्ट केलाय त्यात ते आमदार दिसतायत। महेंद्र दळवी हे स्वतः आपल्याशी बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत। महेंद्रजी, पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज सकाळीच अंबादास दानवे यांनी तुम्ही दिसत असलेला समोर पैशांच्या गड्ड्या ठेवलेला एक व्हिडिओ पोस्ट केलाय, तुमची काय पहिली प्रतिक्रिया? आता हा प्रश्न अंबादास दानवेंना विचारा, बाबा ती व्यक्ती कोण आहे जी लाल टी शर्ट घालून त्या ठिकाणी पैशाच्या गड्डी समोर बसली आहे, ती कोण आहे त्यांनाच विचारलं। त्यांनी क्लिअर फोटो दाखवावेत किंवा जर त्याचं संभाषण असेल तेही त्यांनी दाखवावं। माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे, कारण अंबादास दानवे हे ब्लॅकमेलर आहेत। वरच्या सभागृहात विरोधी पक्ष नेते पण त्यांनी भूषवलंय। आज त्यांच्याकडे कुठलं पद नाही, पक्षात कोण त्यांना विचारत नाही आहे, ही त्यांची परिस्थिती आहे आणि अशी संस्था पसरवणं ठीक नाही आहे। खरं तर सत्तारूढ पक्षातल्या आमदारांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करणं हा त्यांचा धंदा आहे, त्यात काय नवीन नाही आहे। पण महेंद्र दळवीजी, मग अंबादास दानवे असा व्हिडिओ पोस्ट करून ज्या तुम्ही व्हिडिओ कॉलवर दिसताय आणि समोर हा माणूस आहे एका ब्राऊन टी शर्ट मध्ये बसलेला, हा तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ टाकला असं म्हणताय का तुम्ही? अंबादास दानवेला बोलवता धनी कोण आहे ते त्यांनी सांगावं, त्यांना कोणी त्याची सुपारी दिली आहे। आणि मी जर खरंच त्या फोटोमध्ये असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन, यात नवीन काय नाही आहे। पण एखाद्याला बदनाम करणं हे काय शोभनीय ठीक नाही आहे, एवढ्या सरावाच्या माणसाला हे तर शोभत नाही आहे। आणि अधिवेशन काळामध्ये अशा पद्धतीची सनसनी पसरवणं आणि लोकांसमोर आमची बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे। त्यांनी खरंच त्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी दाखवावेत ना, त्यात काय नवीन काय नाही आहे। नक्कीच, पण महेंद्र दळवीजी, आता अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ पोस्ट केला, यावरती तुम्ही काही कायदेशीर कारवाई करणार का? 100% अधिवेशन सुरू आहे, मी त्याच्यामध्ये नक्कीच याच्या संदर्भातलं भाष्य करणार, उभा महाराष्ट्र बघेल आणि जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी त्याच याच्यावर ठेवावेत, काही हरकत नाही। आज तुम्ही मुद्दा उपस्थित कराल हिवाळी अधिवेशनात? नक्की करणार, नक्की करणार। आणि याबाबत तुम्ही वरिष्ठांशी काय चर्चा कराल? वरिष्ठांशी चर्चा नक्की करणार, कारण असे आरोप त्याने अनेकांच्यावर केलेले आहेत, त्याच्या हे नाही आहे। त्यांचं ते कामच आहे ब्लॅकमेलिंग करणं। त्यांच्या पक्षात त्यांना कोण कुत्रा विचार नाही आहे, ही त्यांची परिस्थिती आहे आणि त्याने आमच्यावरती बोलणं एका शोभनीय नक्की नाही आहे। पण हा जो व्हिडिओ आहे ज्यात तुम्ही व्हिडिओ कॉलवर दिसताय, हा व्हिडिओ बनावट आहे असं म्हणायचं का तुम्हाला? बनावटच आहे, त्यात मी नाहीच आहे मुळात। कोण लाल टी शर्ट मी कधी घातलेलं नाही आहे, कोण समोर माणूस आहे त्याचा चेहरा त्यांनी दाखवावा।
मग तुम्ही माझं जर असं म्हणणं काय असेल तेही त्यांना दाखवावं. तुम्ही असं चॅलेंज देता अंबादास दानवेंना की त्यांनी हा जो Yes, अर्धवट व्हिडिओ चालेल, पोस्ट खुलं केला तो challenge पूर्ण तरी पोस्ट करावा. खुलं चॅलेंज देतो, खुलं. बरं महेंद्र दळवीजी, हे जे पैशांचे गठ्ठे ठेवले जात आहेत, निवडणुकीमध्ये सर्रास पैशांचा वापर केला जातोय असं सातत्यानं विरोधक आरोप करतायत तुमच्यावर, तुमचं काय स्पष्टीकरण यावर? नाही माझं असं नाही, विरोधकांना या संदर्भातला कामधंदा नाही आहे. ते सगळे नेहमीच पैशाचे आरोप ते करत असतात. आज त्यांच्याकडे काय करण्यासारखं नाही आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे कृत्य करून पक्षाला आणि आम्हाला बदनाम करण्याचं ते काम करतायत. ते आपण उभा महाराष्ट्र बघतोय. पण हे फक्त बदनामीसाठी पोस्ट केली जाते की बरोबर अंबादास दानवेंनी आज टायमिंग साधून? अंबादास दानवेंना कोणीतरी सुपारी दिली असं नक्की माझं मत आहे. त्याच्यामध्ये त्याचा बोलवता धनी कोणाचं त्यांनी नक्की महाराष्ट्र शोधेल आणि याचा बोलवता धनी कोण हे समजेल ना आपल्याला. तुम्हाला कोण वाटतं कोणी सुपारी दिली असेल मला पण अंबादास दानवेंना? वाटण्यापेक्षा तुम्ही अंबादास दानवेला विचारलं तर बरं पडेल. बरं, अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा नाहीये, पण हे जे आमदार दिसत आहेत हे आमदार कोण आहेत आणि यांच्यासाठी मात्र एकदम ओके सगळं आहे, पैसे इथे वापरले जात आहेत. तुमची काय प्रतिक्रिया? विरोधकांकडे आता कामधंदा काय नाही आहे. त्यांचं मॉरल सगळं गेलेलं आहे आणि येणारा रिझल्ट पण त्यांना सांगेल नक्की आपण कुठे होते. आणि म्हणून अशा पद्धती कृत्य करणं आणि एखाद्याला बदनाम करणं, पक्षाला बदनाम करणं हे त्यांचं कामच आहे. त्यांचे अशा पद्धती कृत्य त्यांच्याकडनं घडले जातात. बरं, नैराश्यातून ते अशी पोस्ट करतायत असं महेंद्र दळवी म्हणतायत. त्यांनी असा अंबादास दानवेंना सतत थेट चॅलेंज केलेलं आहे. दळवीजी धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. अंबादास दानवे यांनी पूर्ण व्हिडिओ पोस्ट करावा, त्याचा ऑडिओ ऐकवावा आणि हा जो व्हिडिओ आहे त्यातला हा जो अर्धवट दिसणारा माणूस आहे तो देखील दिसू दे आणि मी कायदेशीर कारवाई करणार असं देखील महेंद्र दळवी म्हणतायत. Thank you.